तर अमरावतीमधून सुद्धा 11 पर्यटक तिथे गेलेले होते जे थोडक्यात बचावलेले आहेत अशी माहिती समजते। गोळीबार होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच सगळेजण पहलगाममधून निघाले। श्रीनगरच्या हॉटेलमध्ये सगळेजण आता सुखरूप आहेत आणि या हल्ल्यापूर्वीची ही दृश्य तसं म्हणायला हरकत नाही। खेळताना बागडताना हे सगळे पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। 11 पर्यटक होते पहलगाममध्ये, हे सगळे होते। सगळ्यांनी एकत्र हा फोटो सुद्धा काढलाय आणि अगदी हा हल्ला झाला त्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी हे सगळे पर्यटक इथून निघाले होते। श्रीनगरमध्ये त्यांचं जे हॉटेल आहे तिथे ते सुखरूपपणे पोहोचले आणि त्यानंतर ही हल्ल्याची बातमी समोर आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय सध्या। पहलगाम असं लिहिलेलं आहे या वरच्या बाजूला, ही अक्षर आपण पाहतोय फोटोमध्ये। सगळ्यांनी मिळून एक फोटो सुद्धा काढला आणि अगदी जो हल्ला तिथे झाला पहलगामच्या या घटनास्थळावर, तिथे खेळताना बागडताना अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य असं म्हणायला हरकत नाही या पर्यटकांची। आणि त्यानंतर अगदी काही मिनिटांनीच तिथे अंधाधुंद गोळीबार झाला ज्याच्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय।